आता आपल्याला काय वाटतं? आपल्याकडे एकच मन आहे. म्हणजे की प्रत्येक माणसाकडे एक मन असतं बाबा. पण असं नाहीये. प्रत्येक माणसाकडे असंख्य मनं असतात. त्याच्यातनं आपल्याला फक्त 2 मनं आपल्यासाठी वापरायची आहेत. म्हणजे 2 पैकी जे एक मन आहे ना, त्याचा आपण जर योग्य वापर केला ना, तर आपल्या आयुष्यात अक्षरशः जादू घडेल. त्यामुळे कशी काय शोधून काढायची ती 2 मनं? आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. आता ज्या असंख्य मनांबद्दल आपण बोलतोय, असंख्य विचार म्हणजे भूतकाळातले, भविष्यकाळातले आणि रोजचं आपलं जे जगणं आहे त्याच्यामध्ये सुद्धा. एका गोष्टीसाठी आपण किती विचार करतो आणि ते पण वेगवेगळ्या प्रकारचे. एक छोटीशी गोष्ट, पण तिचा विचार करायला लागलं तर 100 फाटे फोडतो आपण. त्यामुळे ही अशी अनेक मनं आपली तयार झालेली असतात. तर आपण पहिल्या आठवड्यात एक विचार काय बघितला होता, की भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार नका करू, वर्तमानात जगा. जस्ट आपण रिव्हिजन करूया. तर त्याच्यामध्ये आता आपण ठरवलंय, की भूतकाळात जे काही झालंय नाही विचार करायचा. विचार करण्याबद्दल आपला एक महत्त्वाचा नियम काय आहे, की कोणताही विचार, त्या विचाराचा जर मला माझ्या आयुष्यासाठी चांगला फायदा होणार असेल, तर मी करेन. जर त्या विचाराचा माझ्या आयुष्यासाठी अजिबात फायदा नाही, तिथल्या तिथे आपल्याला सोडून द्यायचं आहे. त्यामुळे ह्या असंख्य विचारातनं 2 मनं कशी सिलेक्ट करायची बघूया. त्यातला आता आपला जो डावा हात आहे, तो आहे आपलं एक मन, जे आपलं नॉर्मल विचार करते. आणि उजवा जो हात आहे, तो आहे आपला कंट्रोलर. लक्षात ठेवा हां, कंट्रोलर आणि आपलं मन अशी 2 मनं आपल्याला सिलेक्ट करायची. आता त्याच्यानी फायदा काय होतो बघा. आपण आता किती पण ठरवलं ना, की भूतकाळाबद्दल नाही विचार करायचा, तरी पण काय होतं, हे जे मन असतं ना, त्याच्यामध्ये तो विचार येतोच. हं? पण कंट्रोलर काय म्हणेल, फुल स्टॉप, आता विचार करायचा नाहीये, फुल स्टॉप, कंप्लीट फुल स्टॉप. तरीही आपलं हे मन काय म्हणेल, पण तरी नाही, फुल स्टॉप म्हणजे फुल स्टॉप. त्या विचाराचा काहीही उपयोग नाही, फुल स्टॉप. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्हाला असं कठीण वाटतं ना, की कसा सोडू विचार, मनातल्या मनात विचार करायचा, की आपलं कंट्रोलर जो आहे ना आपला, तो आपल्याला ओरडतोय, की स्टॉप, एकदम फुल स्टॉप. अशी सवय करायची. आपलं मन आणि त्याला कंट्रोल करणारा आपला कंट्रोलर, अशा दृष्टीने आपण जर मनाचा विचार केला ना, तर सगळं खूप सोपं होऊन जाईल. पण ह्यापुढे आपला जो पहिला विचार होता, वर्तमानात जगायचा, त्यामुळे कंट्रोलर जो आहे ना, तो आपल्याला सतत वर्तमानात जगायला भाग पाडेल. आता दुसरा विचार आपला होता, की एखादी मनाला दुखवणारी जी गोष्ट असते, कोणतीही असू शकते हो आपल्या चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये. सकाळी सकाळी छोटासा वाद झाला ना, तरी आपण दिवसभर ते मनात धरून ठेवतो. तर दुसरा विचार काय होता, की एखादी मनाला दुखावणारी जी गोष्ट आहे, तिचा जर सतत विचार केलात ना, तर वेदना खूप जास्त वाढेल. आणि हे पण आपल्या पहिल्या विचाराशी निगडीत आहे की नाही, की भूतकाळ विसरा. भूतकाळ म्हणजे काय, सकाळी झालेला छोटासा वाद, तो पण आता भूतकाळच झालाय ना. त्यामुळे स्टॉप. अजिबात विचार करू नका. आत्ता जे काही करतोय ना, त्याच्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे परत शेवटी तेच आहे, की वर्तमानात जगा. तर हे 2 खूप महत्त्वाचे विचार आपण ऑलरेडी त्याच्यावर काम केलंय. पण हे असं नाही आहे, की एका आठवड्यात आपण काम केलं म्हणजे आपण एक्सपर्ट झालो. हे जे विचार आहेत, मी मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे वहीमध्ये लिहून ठेवा आणि रविवारी शांतपणे तो विचार परत एकदा वाचायचा आणि त्याप्रमाणे आपलं चाललंय ना, ह्याची परत परत चेकिंग करत राहायचं. कारण हा आयुष्यभराचा प्रवास आहे. आपण काही एका दिवसात बदलणार नाही. पण थोडे तरी आपण बदललो ना त्याप्रमाणे, तरी पण आयुष्य खूप सहज आणि सोपं होऊन जाईल. आता तिसरा आजचा महत्त्वाचा विचार आहे. आपण ना बरेचदा जे काही घडतं त्याबद्दल माणसांना, परिस्थितीला, घटनांना दोष देत राहतो. आणि मग हे केव्हा बदलेल, तेव्हा आपण आनंदी होऊ, असा एक सर्वसाधारण आपण विचार करतो. पण आता आजपासून काय विचार करायचा आहे, की परिस्थिती नाही बदलायची आहे, तर मला स्वतःला बदलायचं आहे. म्हणजेच परिस्थिती नाही, तर तुम्ही बदला. एक सिंपल उदाहरण बघूया. समजा पूर्ण रस्ताभर काटे आहेत.
तुमचा जो चालण्याचा रस्ता आहे त्याच्यामध्ये पूर्ण काटे आहेत. तर तुम्ही असं ठरवाल का आता हा जो रस्ता आहे ना ह्याच्यातले सगळे काटे बाजूला करतो, हं? आणि मस्त असा गालीचा मऊ टाकतो, मग म्हणजे मला रोज वाट छान होईल. हे शक्य आहे का? नाही. त्याच्यापेक्षा आपण काय करतो? चप्पल घालून जातो. आपलं आपण संरक्षण करतो. बरोबर? त्यामुळे तिसरा जो आपला विचार आहे ना, की परिस्थिती बदलायला जाऊ नका. स्वतः बदला. म्हणजेच त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. बरेचदा घरामध्ये आपण असंख्य वेळा असं म्हणतो, की काय ह्या घरामध्ये नुसता वैताग, ही माणसंच अशी. म्हणतो की नाही? आपलीच घरातलीच माणसं असतात, पण आपण म्हणतो. आता मला सांगा, त्या माणसांना किंवा जी काही परिस्थिती आहे, ती तुम्ही पूर्ण बदलू शकता का? बरेचदा आपण वैतागतो आणि काय म्हणतो, आता 2 दिवस कुठेतरी जातो बाहेर मित्रमैत्रिणींबरोबर. हं? जरा मनाला बरं वाटेल. पण नंतर 2 दिवसांनी आपण आल्यावर परत तेच सुरू होतं की नाही? त्यापेक्षा आपल्याला आता परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघायचं. ऑफिसमध्ये सुद्धा तेच. बरेचदा आपण आपली नोकरी, तिथलं वातावरण, तिथली माणसं सगळ्यांना नावं ठेवत राहतो, की कधी हे बदलणार आणि तेव्हा जरा मला बरं वाटेल. होणार आहे का? शक्य आहे का? आपल्या ह्या चाकोरीबद्ध आयुष्यामध्ये ना अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्याचा आपण उगाचच ताण घेऊन बसतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन, की काही गोष्टी बदलणं शक्य आहे का? तुमच्या नियंत्रणात आहेत का? अवश्य प्रयत्न करा. म्हणजे त्याच्याने जर सगळ्यांचं भलं होत असेल तर छान. पण उगाचच त्याचा ताण घेऊ नका. त्यापेक्षा त्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलूया. घरामध्ये हं? कितीही काहीही तुम्हाला वैताग येत असेल ना, 5 गोष्टी शोधून काढा, की ज्याच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात, की बाबा या माझ्या घरामध्ये माणसांबद्दल किंवा जे काही तुमच्या घराबद्दल 5 गोष्टी शोधून काढा, की ह्या 5 गोष्टी आहेत म्हणून आयुष्य सुसह्य आहे. ह्या 5 गोष्टी नसत्या तर काय झालं असतं? असा विचार करा आणि त्या 5 गोष्टींना मनापासून धन्यवाद द्या. कारण बघा, आपल्याकडे ज्या गोष्टी असतात ना, त्याचं महत्त्व आपल्याला नसतं. अशा असंख्य गोष्टी असतात, की ज्या प्रत्येकाकडे नसतात. विचार करा आणि आजपासून परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाका. त्या 5 गोष्टी माझ्याकडे आहेत, ठीक आहे. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या हळू-हळू बदलतील, जे काय आहे ते. पण मी त्यासाठी माझी मनःशांती ढळू देणार नाही. तसंच तुमचं जे काही कामाचं ठिकाण असेल, तिथे सुद्धा तुमच्या नोकरीबद्दल किंवा व्यवसायाबद्दल 5 चांगल्या गोष्टी शोधून काढा, की ह्या 5 गोष्टी अतिशय उत्तम आहेत. त्यामुळे जे काही तुमचं कामाचं ठिकाण आहे, ते सुसह्य आहे. बरोबर? आणि ह्याच्यामध्ये परत एकदा मी सांगते, असा आपण विचार करायचा आहे, की तुमच्याकडे निदान नोकरी तरी आहे. लोकांकडे ती सुद्धा नसते. आता अलीकडचंच उदाहरण तुम्ही बघितलं असेल, किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे जी आहे तिच्यामध्ये 5 चांगल्या गोष्टी शोधून काढा आणि त्याप्रमाणे तुमचा दृष्टिकोन बदला. आता तुम्ही म्हणाल दृष्टिकोन बदला म्हणजे काय? लोकं कशी पण वागतात आणि आपण सहन करायचं का? इथे परत तोच नियम आहे. बदलू शकताय का तुम्ही? बदला. नाही बदलू शकत, स्वतःला बदला. त्यामुळे तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आपला आजचा विचार आहे, की परिस्थिती बदलायला जाऊ नका. जी तुमच्या नियंत्रणात नाही, स्वतःला बदला. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. आणि असं जर केलंत ना, तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल, की अरे, किती सोपं आहे हे. मी फक्त माझा दृष्टिकोन बदलतोय आणि त्याच्याने मनाला खूप बरं वाटतं. त्याच्यामुळे तुमच्या मनात कितीही गोंधळ असेल ना, 2 मनं लक्षात ठेवा, की हे नॉर्मल मन आहे माझं आणि हा कंट्रोलर आहे. सतत तो त्याला चांगली दिशा दाखवते आणि असं जर आपण करत राहिलो ना, तर हळूहळू ना, जे काही विचार आहेत, ज्याचा आपल्याला काहीही उपयोग नाही, ते कमी-कमी होत जातील. आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला दोषी मानू नका, की काय माझ्यात बदलच होत नाहीये. हळू-हळू होईल.
कोणतीही गोष्ट लगेच बदलत नाही आणि 100% तर नाहीच नाही. कारण त्याचंच नाव आयुष्य आहे. आपण कितीही प्रयत्न केला ना, तरी कुठेतरी काहीतरी थोडीशी कमी राहतेच. फक्त त्यातल्या त्यात चांगलं काय करता येईल ह्याचा विचार करा. त्यामुळे 3 महत्त्वाचे विचार नक्की त्याच्यावर काम करा आणि रोजच्या जगण्यात ते वापरायचे. म्हणजे बघा, आता एखाद्या गोष्टीचा राग आला, हं? क्षणभर थांबायचं. राग का आला? नॉर्मल मन, नॉर्मल प्रतिक्रिया. पण कंट्रोलर काय म्हणतोय? शांत, संयम, रागाने काही साध्य होणार नाही, विचार. त्यामुळे तुम्ही कुणीही असा, कोणत्याही वयाचे असा, स्वतःच आता स्वतःलाही सवय लावून घ्या की माझ्या मनात हा विचार आला, कंट्रोलरचं काय म्हणणं आहे, ऐका, शांतपणे विचार करा, संयमाने विचार करा आणि पुढे पुढे चालत राहा. त्यामुळे तुम्ही कितीही त्रस्त असाल, कुठल्याही गोष्टीबद्दल काही टेन्शन आलं असेल, तर कंट्रोलरला विचारायचं, नक्की बरोबर विचार चाललाय माझा? अशा लाडक्या मित्रमैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण खूप महत्त्वाचे असे 3 विचार बघितलेत आणि हे विचार जर रोजच्या जगण्यात आपण खरोखर वापरले ना, मनापासून जाणीवपूर्वक, तर हळूहळू तुमच्या लक्षात येईल की अरेच्चा, हे सगळं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा जर दृष्टिकोन बदलला ना, तर जीवाला खरंच इतकं बरं वाटतं ना आणि आनंद, आनंद असा जो काही आपण शोधत असतो ना, तो खरा-खुरा आपल्याला सापडत जातो. त्यामुळे नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला तुमच्यामध्ये खरंच काही बदल घडलेले जाणवतायत का? मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंट केलीत तर मला खूप आवडेल. म्हणजे मला कळेल की मी जे काही प्रयोग करते स्वतःवर, त्याचा इतरांना सुद्धा उपयोग होतोय. त्यामुळे हे जे प्रयोग आहेत ते आपल्याला स्वतःलाच करावे लागतील आणि त्याच्यातनंच आपल्याला नवीन-नवीन मार्ग शोधायला लागतील. त्यामुळे मस्त शांत राहा, संयम बाळगा, दृष्टिकोन बदला आणि आपलं हे जे काही आयुष्य आहे ना, ते अधिक अधिक आनंदी बनवण्याचा प्रयत्न करा.